नमस्कार, मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. एकादशी जवळ आली आहे. एकादशीला बऱ्याच जणांचा उपवास असतो. उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असतो. तर आज आपण इथे उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा बनवतोय. एकदम कुरकुरीत आणि जाळीदार बनतो. फक्त वरी आणि शाबूपासून हा कुरकुरीत मसाला डोसा बनवून तयार होतो. जाळी किती छान पडलेली आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर रंगही किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. बनवायला एकदम सोपं आहे. तर सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर या उपवास स्पेशल मसाला डोस्याला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 वाटी वरी घेतलेली आहे. याला वरई म्हणतात किंवा भगरही म्हटलं जातं. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता 2 वाटी वरीसाठी मी इथे अर्धा वाटी शाबू घेतलेला आहे. या वाटीनेच मी वरी मोजून घेतलेली आहे. इथे आपल्याला 2 वाटी वरीसाठी अर्धी वाटी शाबू घ्यायची आहे. अर्धी वाटी शाबू घ्या. त्यापेक्षा जास्त घेऊ नका. थोडी कमी झाली तरीही चालेल पण जास्त अजिबात नको. आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याकरता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये मी सर्व वरी आणि सर्व शाबू एकाच वेळी घालून याला बारीक करून घेणार आहे. जर तुमच्याकडे मोठ्या भांड्यामध्ये हे बारीक होत नसेल तर तुम्ही मिक्सरचं लहान भांडं घेऊन त्यामध्ये 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेऊ शकता. आता यामध्येच मी शाबू घातलेला आहे. आता याला मी बारीक करून घेणार आहे. शाबू अर्धीच वाटी घ्या. त्यापेक्षा जास्त घेऊ नका. याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला दही किंवा ताक घालून परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. त्याकरता मी यातील निम्मं पीठ काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी ताक घालून घेते. जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही इथे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घालून याला फिरवून घेऊ शकता. आता यामध्ये आवश्यकता वाटली तर मी अजून थोडं पाणी घालून घेणार आहे आणि याला फिरवून घेणार आहे. लक्षात ठेवा एकाच वेळी जास्त पाणी घालू नका. अंदाज घेतच यामध्ये पाणी घालून याला फिरवून घ्या. आता हे मी छान असं फिरवून घेते. इथे मी हे छान फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. याला एकदम स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. जसं आपण डोशाचं पीठ स्मूथ वाटून घेतो त्याचप्रमाणे याला आपल्याला स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. हे मी एकदम स्मूथ करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता. आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने मी दुसरी बॅचही तयार करून घेणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी खूप सारं पाणी किंवा खूप सारं ताक न घालता आपल्याला अंदाज घेतच यामध्ये ताक किंवा पाणी घालायचं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे. मी इथे दुसरी बॅचही तयार करून घेतलेली आहे. तीही मी या बाउलमध्ये ओतून घेतलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घेते. यामध्ये आपण जे दही किंवा ताक वापरणार आहोत ते जास्त आंबट नसावं. आपल्याला या कन्सिस्टन्सीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट पीठ नको आहे. याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे. आता हे पीठ आपल्याला 4 तास फर्मेंट होण्याकरता ठेवायचं आहे. त्याकरता मी यावरती झाकण लावते आणि हे 4 तास फर्मेंट करण्यासाठी बाजूला ठेवून देते. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर याला मिनिमम 2 तास तरी आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे. आता हे मी 4 तास फर्मेंट करण्यासाठी ठेवून देते. मसाला डोसा बनवतोय तर त्याकरता आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे. त्याकरता गॅसवरती मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेते. तेल छान गरम झालं की मी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेते. जिरे आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायचं आहे आणि आल्यातील कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर स्किप केला तरीही चालेल. त्याचबरोबर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे थोडं परतून झालं की यामध्ये मी 7-8 कढीपत्त्याची पाने घालून घेते. सुरुवातीलाच जर कढीपत्ता यामध्ये घातला तर तो अंगावर उडतो. त्यामुळे मिरची आणि आलं थोडं परतून झालं की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे म्हणजे तो अंगावर उडत नाही. त्याचबरोबर त्याचा फ्लेवरही यामध्ये छान उतरतो. आता हे छान परतून झालं की यामध्ये आपल्याला शिजवलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. त्याकरता मी इथे अर्धा किलो बटाटा शिजवून त्याची साल काढून त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि याला छान मिक्स करून घेते. जर तुम्ही उपवासाला साधं मीठ खात नसाल तर उपवासाचं शेंदं लावून यामध्ये वापरला तरीही चालेल. आता याला आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करत असताना बटाटा आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे
डोशासाठीचा आपला मसाला परफेक्ट तयार होईल. पण एकदम जास्त मॅश न करता फक्त थोडंसं याला मॅश करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये थोडे चंक्सही राहायला हवेत. आता इथे आपली बटाट्याची भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला असं मॅश केलेला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही फोडी तशाचही ठेवू शकता. आता हे मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करू आणि ही भाजी बाजूला ठेवून देऊ. आपली भाजी तर तयार झालेली आहे. आता आपण डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी बनवायला घेऊ. त्याकरता मी इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेते. इथे मी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. आता यामध्येच मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर थोडं आलं घालायचं आहे. जर उपवासाला आलं चालत नसेल तर स्किप केला तरीही चालेल. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालून घ्यायची आहे. साखर ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता यानंतर आपल्याला यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. कोथिंबीर थोडी जास्त घाला, त्यामुळे या चटणीला खूप छान चव येते. आता यामध्ये तुम्हाला चटणी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून घ्या आणि याला छान बारीक करून घ्या. आता यामध्ये मी अर्धा पेला पाणी घातलेलं आहे. आता याला मी बारीक करून घेते. इथेही मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला चटणी किती घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालून याला बारीक करून घ्या. आता आपली चटणीही तयार झालेली आहे आणि बटाट्याची भाजीही तयार झालेली आहे. आता आपण डोसा बनवायला घेऊयात. इथे मी डोशाचं पीठ 4 तास छान फर्मेंट करून घेतलेलं आहे. आता याला आपण परत थोडा वेळ फेटून घेऊयात. जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर मिनिमम 2 तास तरी हे फर्मेंट करायला ठेवा. या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे. कन्सिस्टन्सी कळत नसेल तर चमचा उलटा करायचा आहे. त्यावर हे पीठ छान कोटं होत असेल किंवा त्यातून एक अशी रेष ओढली तर ते एकमेकात मिक्स होत नाही, म्हणजे आपलं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे असं समजावं. त्याचबरोबर हे पीठ एकदम स्मूथही असावं. हे जर स्मूथ असेल तरच आपल्याला डोसा व्यवस्थित पसरवता येतो. आपलं डोशाचं पीठ असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ स्मूथ करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. जर तुम्ही साधं मीठ खात नसाल तर यामध्ये शेंदेलोण घातला तरीही चालेल. त्याचबरोबर यामध्ये मी 1 चमचा साखर घालून घेते आणि याला छान एकजीव करून घेते. साखरेमुळे डोशांना कलर छान येतो. तुम्हाला जर साखर घालायची नसेल तर नाही घातलात तरीही चालेल, पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की यामध्ये साखर घाला, त्यामुळे डोशाला खूप छान कलर येतो. आता यातील साखर आणि मीठ विरघळेपर्यंत याला आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. आता हे साखर विरघळेपर्यंत मी छान फेटून घेते. हे मी फेटून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबा, म्हणजे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. साखर आणि मीठ यामध्ये छान एकजीव झालेलं आहे आणि हे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण डोसे बनवायला घेऊयात. त्याकरता गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन आधीच गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तवा छान गरम झाला की यावरती तेल सोडायचं आहे आणि हे तेल ब्रशच्या साह्याने किंवा टिश्यू पेपरच्या साह्याने सर्व बाजूने हे तेल छान पसरून घ्यायचं आहे, म्हणजे या तव्याला तेलाचं छान कोटिंग करून घ्यायचं आहे. हे तेल छान पसरून झालं की यावरती थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि हे पाणी परत आपल्याला टिश्यू पेपरच्या साह्याने किंवा कपड्याच्या साह्याने पुसून घ्यायचं आहे, म्हणजे तव्याचं टेम्परेचर मेंटेन होईल आणि यावरती आपल्याला डोसा छान पसरवता येईल. आता इथे मी सर्व पाणी पुसून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावरती डोसा घालून घ्यायचा आहे. डोसा घालताना आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. आता यातील 1 ते 1.5 चमचा आपल्याला बॅटर या तव्यावरती घालायचा आहे आणि चमचा न उचलता एकाच डायरेक्शनमध्ये हा डोसा आपल्याला असा पसरून घ्यायचा आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे, चमचा अजिबात उचलायचा नाही आणि एकाच दिशेने असं फिरवत फिरवत आपल्याला डोसा छान असा पसरून घ्यायचा आहे. डोसा घालताना आपल्याला गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे. डोसा पसरून झाला की आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आता हा डोसा आपल्याला वरून थोडा सुकू द्यायचा आहे. डोसा वरून थोडा सुकला की यावरती सर्व बाजूने आपल्याला असं तेल सोडून घ्यायचं आहे. सर्व बाजूने छान असं तेल सोडून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा डोसा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कुठेही मोठी करू नका. लो टू मीडियम फ्लेमवरतीच हा डोसा छान भाजून घ्या. शाबू यामध्ये जास्त घालू नका, याकरता सांगितलं होतं की शाबू यामध्ये जास्त घातलात तर हे डोसे कुरकुरीत तर होतील, पण खाताना ते चिवट लागतात किंवा चावण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो.
आता हे एका बाजूने छान असं सोनेरी झालं की याला असं हलकं मोकळं करून घ्यायचं आहे आणि ज्या बाजूला भाजलं नाही त्या बाजूला तवा फिरवून हा डोसा आपल्याला सर्व बाजूने सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. हा डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही. एकदम परफेक्ट असा डोसा तयार होतो. याला रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर याला जाळी किती मस्त आलेली आहे तुम्ही बघू शकता. मी सांगितलेले मेजरमेंट किंवा छोटे छोटे टिप्स वापरून तुम्हीही हा डोसा अगदी आरामात घरी बनवू शकता. एकदम कुरकुरीत आणि छान होतो. आता हा आपला डोसा तयार झालेला आहे. हा तुम्ही असाचही काढून घेऊ शकता. पण आपण इथे मसाला डोसा बनवतोय त्याकरता मी यावरती बटाट्याची भाजी घालून घेते. असं बरोबर सेंटरला आपल्याला बटाट्याची भाजी घालून घ्यायची आहे आणि याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तयार झाला आपला कुरकुरीत जाळीदार मसाले डोसा. रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता. दिसायलाही एकदम जबरदस्त दिसत आहे. चवीला तर अप्रतिम लागतो. असा हा मसाला डोसा तुम्हीही या एकादशीला बनवा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा मसाला डोसा आणि याबरोबर शेंगदाण्याची चटणी, आहा, जबरदस्त कॉम्बिनेशन. आजची ही मसाला डोशाची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, टुमटुमीत राहा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.